पेरणीपूर्वी रस्ता द्या अन्यथा सामूहिक आत्मदहन करू शेकडो शेतकऱ्यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा आहे। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील शेतकरी रस्त्याअभावी प्रचंड आक्रमक झाले। शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ता नसल्यामुळे यंदा 250हून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक राहण्याची भीती निर्माण झाली। आम्ही तहसीलदार साहेबांकडे पण गेलतो, पण तहसीलदार साहेबांनी काय केलं, त्यांच्या डोक्यावर ओझं काढलं आणि बीडीओ साहेबांकडे ढकललं। त्यांनी सांगितलं केवळ आम्ही कागदावरती त्यांना आम्ही कळवू शकतो की ह्या शेतकऱ्यांची अडचण आहे आणि तुम्ही अडचण सोडवण्यासाठी तुमच्या इथून कोणती योजना आहे त्याच्यातून त्यांना रस्ता करून देण्यात यावं एवढंच उत्तर देतात आणि विषय लांबवितात। शेतातून डोंगर पिंपळ्याला आणायला 700 रुपये भाडं होतं, त्यानं तिकडून आणण्यासाठी 1800 रुपये आम्हाला घरी माल आणायला 1800 रुपये भाडं घेतलं फक्त ह्या रस्त्याच्या अडचणीमुळं। म्हणून आमची तळमळी शासनाला एवढे तुमची योजना आता शासनात स्तरावर चाललेल्या आहेत। मुख्यमंत्री म्हणते की आडविनाला कुठं 5 वर्षाने योजना बंद फलाना बंद, पण आमची योजना आम्हाला कुठली बंद करा ना करा, पण आम्हाला रस्ता निदान साधा कच्चा तरी करून द्या। पांधन रस्ता राहिला 15-16 फुटाचा, आम्हाला 10-12 फुटाचा का होईना रस्ता वाहन जायापुरता इकिरी का होईना पण करून द्यावी, ही अशी कळकळीची विनंती शासनाला माझ्यातर्फे करतो। कृषी सेवा केंद्र चालकांनी संपाचं हत्यार उपसलंय। विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलाय। मालेगावसह नाशिकमध्ये 5000 केंद्र चालक संपावर गेलेत। खरं हा संप कृषी विक्रेत्यांचा गेल्या अनेक दिवसांच्या पासूनच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या, तसं पाहायला गेलं तर मागण्या भरपूर आहे, पण प्रामुख्याने ज्या आमच्या मागण्या आहे, खत लिंकिंग असेल, HBT to BNE वाहनाचा प्रकार असेल व FOR जो माल असतो तो डायरेक्ट मिळाला पाहिजे, आणि युरियाच्या बाबतीत जे धोरण आणि DAPच्या बाबतीत जे धोरण घेतलेलं आहे, गाडी आली म्हणजे अधिकारी आले म्हणजे शेतकरी आले, या सर्व वाटप करताना जो गोंधळ असतो तो सुरळीत करावा, असे आमच्या सर्व प्रमुख मागण्या आहे। आणि ह्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा संप चालू ठेवणार आहे। तृप्ती देसाई यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडी चांगलीच आक्रमक झालेत। बीडमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पाळणा आंदोलन करण्यात आले। तृप्ती देसाईंनी पक्षाच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करू नये, अन्यथा शिवसेना स्टाईलला धडा शिकवण्याचा इशारा महिला आघाडीने दिलाय। तुम्ही जे बोलताय की निलमताईवर अनेक वेळा तुम्ही बोलतात, अनेक वेळा बोलत असताना या ठिकाणी प्रसिद्धी मिळवण्याचं काम तुम्ही करत आहात। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती निलमताई गोरे काय आहेत। त्यांचा जे राजकीय प्रवास आहे, त्यांचा जो सामाजिक प्रवास आहे ते तुमच्या वयापेक्षाही जास्त आहे, आणि तुम्ही त्यांना सल्ले देण्याचं काम करू नका। या ठिकाणी तुम्ही जे सल्ला देण्याचं काम करतात ते सल्ला या पचनी पडत नाही। तुम्हाला एवढंच आम्ही महिला आघाडीच्या वतीने सांगू इच्छितो, यापुढे असे जर तुम्ही उद्गार काढले तर नक्कीच महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। काय करावं आणि काय शिकवायची गरज तुम्हाला या ठिकाणी नाही। आताच आमच्या महिला आघाडीने या ठिकाणी तुमच्या नावाचा पाळणा हलवलाय, आणि असं जर सल्ला द्यायचा प्रयत्न वारंवार तुम्ही करत असाल तर आमच्या वाघिणी पुन्हा या ठिकाणी शिवसेनेच्या गप बसणार नाहीत, आणि त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्रातला शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे साहेबाचा सैनिक त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे। म्हणून आपण जास्त ज्ञान तुमचं जे आहे ते तुमच्या पैशीच राहू द्या, ते ज्ञान आमच्या एकनाथ शिंदे साहेबाला शिकवायची गरज नाही। माझा फोटो पाळण्यात ठेवला आणि मला जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून आभार। त्याच्याबरोबर दुधाची बाटलीही ठेवली जी शक्तिवर्धक आहे, ज्याला अमृता समान मानलं जातं, त्यामुळे निश्चितच लढायला जे आहे ते अजून बळ मिळेल। आणि निलमताई, मी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहिलं त्यानंतर आपण कुणालाही कमी लेखू नका, कारण एखादा रिक्षा चालक जे आहे ते मुख्यमंत्री होतो, एखादा चहा विकणारा पंतप्रधान होतो, तर कुठलीही सर्वसामान्य व्यक्ती आमदार होऊ शकते। त्यामुळे बालिश बुद्धीचा प्रश्नच नाही। उलट हे आंदोलन केल्यानंतर तुम्ही किती बालिश बुद्धी आहात हे मात्र आम्हाला आवर्जून समजलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।